मला नेहमीच एक मूवी बनवायची इच्छा होती. खूप दिवस मी विचार करत होतो की कोणत्या विषयावर मूवी बनवू. मग मला वाटलं सगळ्यात खरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्याची गोष्ट. म्हणून मी ठरवलं माझा पहिला पिक्चर मी माझ्या स्वतःच्या लव्ह स्टोरीवर लिहिणार. ही आहे आमच्या खऱ्या प्रेमाची गोष्ट. 6 मार्च 2000 रोजी मी मंगलाला मध्य प्रदेश मधील बाळाघाट जिल्ह्यातून माझ्यासोबत आणले आणि 27 मार्च 2022 रोजी आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. ही आमच्या खऱ्या प्रेमाची गोष्ट आहे. ही स्टोरी मी 5 पार्टमध्ये इंस्टाग्रामवर टाकणार आहे. जर तुम्हाला ही स्टोरी एका वेळेस पूर्ण पाहायची असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की पहा. धन्यवाद. माझं बाळपण महाबळा या छोट्या गावात गेलं. 10वी पर्यंत मी गावच्या शाळेत शिक्षण घेतलं. मित्रांसोबत हस्त खेळत दिवस जात होते, पण घरची परिस्थिती खूप साधी होती. 10वी नंतर घरची परिस्थिती पाहून मी ITI करण्याचा निर्णय घेतला. माझे मार्क्स चांगले असल्यामुळे पहिल्याच लिस्टमध्ये मला सेलू ITI मध्ये फिटर ट्रेड मिळाला, पण तिथे मुळी 90 साल निकल गए. किताबें, मशीनें और हॉस्टल का ये कमरा ही सब कुछ रहा. प्यार बस कहानियों में सुना. सुबह से शाम तक यही सफर. क्लास, वर्कशॉप, लायब्ररी. ITI झाल्यानंतर मी 11वीत कॉमर्स घेतलं, पण घरची परिस्थिती खराब असल्यामुळे कॉलेज नियमित जाता येत नव्हतं. काम आणि शिक्षण 11वीचे दिवस असेच गेले. गांव से पहली बार शहर की कॉलेज की क्लास में बैठा हूँ. हिसाब किताब की ये मोटी किताबें देखकर डर लगता है, लेकिन समझने की कोशिश कर रहा हूँ. डेबिट हमेशा बाएं तरफ लिखा जाता है और क्रेडिट दाएं तरफ. 12वी मध्ये नियमित जाण्यासाठी मी पैसे जमा केले होते, पण ते पैसे घरी द्यावे लागले. म्हणून मी एक सायकल घेतली आणि रोज सायकलने कॉलेजला जाऊ लागलो. पहली बार देख रहा हूँ कितनी शांत है अपनी ही दुनिया में. मंगला, शायद यहीं से कहानी शुरू होती है. खरेदी खाते क्रेडिटला टाका आणि समोरील डेबिट स्तंभात बॅलन्स नोंदवा. सगळ्यांनी लिहा. स्केल आहे का? हो आहे. घे, धन्यवाद. डेबिट आणि क्रेडिटचा एकूण बॅलन्स जुळला पाहिजे, नाहीतर मध्ये ट्युशन लावली आणि तिथेच मला एक मुलगी आवडली. आमचं बोलणं साधनचं होतं, पण मित्रांना काहीतरी वेगळंच वाटायचं. ट्युशन मध्ये आमच्या गोष्टी सुरू झाल्या आणि तिथूनच प्रेमाची सुरुवात झाली. फेब्रुवारी आला, 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या. शेवटचा पेपर 5 मार्चला झाला. त्या दिवशी केंद्राच्या गेटच्या बाहेर पडलो तेव्हा अगदी हलकन वाटत होतं, पण दुसऱ्याच्या दिवशी पुन्हा काम. बघता बघता पुन्हा दिन. पण 10-12 दिवसांतच सगळं बदलन. 22 मार्चला देशात लॉकडाऊन लागला. सगळं बंद झालं आणि मी पुन्हा गावात आलो. छोटे मोठे काम करून मी पैसे जमा केले आणि एक सेकंड हँड मोबाईल घेतलं. हो, मला हाच घ्यायचा आहे. 12वीचा निकाल आला आणि आम्ही सगळे ग्रुपमध्ये आमचे पुन्हा बोलणे सुरू झाले. मी 2 जॉब करून पैसे जमा करत होतो, पण मला समजलं की जॉब करून काही होणार नाही. म्हणून मी छोटा व्यवसाय सुरू केला. रोड साइड गॉगल विकायला. लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली. मी छोटा व्यवसाय सुरू केला, रोड साइड गॉगल विकायला. तिच्या घरी जाऊन आमच्या प्रेमाबद्दल सांगितले. मी छोटा व्यवसाय सुरू केला, रोड साइड गॉगल विकायला. आम्ही आमच्या जातीमध्याचं लग्न करणार. पण त्यांनी स्पष्ट सांगितले, आम्ही आमच्या जातीमध्येचं लग्न करणार. आता आमच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली होती. ते लोक चांगले आहेत, आपल्या जातीतील मुलगा आहे. पण मध्य प्रदेश फार दूर आहे रे. दूर असलं तरी घर नीट ठेवतो. बोलणं गोड आहे. मी होकार देतो. मग मंगळाच्या घरच्यांनी तिच्या लग्न त्यांच्या जातीमध्ये मध्य प्रदेश. ऐकतोयस ना? मी हळू बोलते. सगळे झोपलेत. उद्या मध्य प्रदेशातून लोक येणार आहेत मला बघायला. मला काय करायचं ते समजत नाही. मंगलाने मला लपून फोन केला आणि सांगितलं की तिच्यासाठी घरी अजून बोलले का? नाही. अजूनही ते तयार नाही. आता काय करायचं? आपणच ठरवायचं. तुला खरंच माझ्यासोबत राहायचं आहे ना? हो, पण भीती वाटते. तुझी भीती मी घेईन. उद्या रात्री स्टेशनवर भेट. काय? आपण आपल्या मनासारखं. त्याच दिवशी मी माझ्या भाऊजींसोबत स्कूटीवरून मध्य प्रदेशकडे निघालो. सर यांचा समोर आणि सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास करून मी बालाघाटच्या एका छोट्या गावात पोहोचलो. पण अजूनही मला तो सापडलेला नव्हता. प्रत्येक वाटेकडे पाहत शोध सुरूच होता. आणि शेवटी मी मंगळाला भेटलो. अशा प्रकारे आमच्या प्रेमाचा विजय झाला. आणि त्याच दिवशी आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं.
असा प्रकारे आमच्या प्रेमाचा विजय झाला. आता आमच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही सेलूमध्ये आमचे ऑनलाईन सेंटर, मेहंदी क्लासेस आणि छोटे मोठे काम करत आमच्या आयुष्य आनंदाने आमच्या प्रेमकथेवर आधारित हा छोटासा शॉर्ट फिल्म तुम्हाला कसं वाटला ते नक्की आम्हाला सांगा. धन्यवाद.